नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या कन्सेप्च्युअल आयुर्वेदा या चॅनलमध्ये. धन्वन्तरी स्तवनम्. शङ्खं चक्रं जलौकान्दधरं मृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिहृद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसत् चारुपीताम्बराढ्य वन्दे धन्वन्तरिन्तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलं प्रौढदा. आजचा आपला टॉपिक आहे प्रमेह चिकित्सा. प्रमेयाची संप्राप्ती पाहिल्यानंतर आज आपण प्रमेयाची चिकित्सा बघूया. प्रमेयाची चिकित्सा करताना चरकाचार्यांनी 4 पद्धतीचे प्रमेहाचे रुग्ण आपल्याला सापडू शकतात असं सांगून ठेवले. त्यातला पहिला जो आहे हा स्थूल प्रमेय असू शकतो, दुसरा जो आहे हा बलवान प्रमेय असू शकतो, तिसरा जो आहे हा कृश प्रमेय असू शकतो आणि चौथा जो आहे तो दुर्बल प्रमेय असू शकतो. आता सूत्र काय आहे? सबृहणम तस्य कोशस्य कार्यम संशोधनम दोषबलाधिकस्य. म्हणजे जो रुग्ण कृश आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्रहण चिकित्सा करायची आहे आणि ज्या रुग्णामध्ये दोषाचं बलाधिक्य आहे त्या रुग्णामध्ये आपल्याला संशोधन चिकित्सा करायची आहे. म्हणजेच आपल्याला स्थूल आणि बलवान या 2 रुग्णांमध्ये संशोधनाची चिकित्सा करावी लागेल आणि जे रुग्ण कृश आणि दुर्बल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ब्रहणाची चिकित्सा करावी लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सुश्रुताचार्यांनी पण चिकित्सा वर्णन करताना 4च्या ऐवजी 2च प्रकार सांगितलेले आहेत रुग्णाचे, प्रमेही रुग्णाचे. पहिला जो आहे त्यांच्यानुसार तो सहज प्रमेही असू शकतो, म्हणजे त्याला जन्मजात प्रमेय आहे, ज्याला बीजदृष्टीमध्ये प्रमेही आलेला असेल तर तो हा काय झाला? जन्मजात प्रमेह किंवा सहज प्रमेय. दुसरा जो प्रकार सांगितलेला आहे सुश्रुतांनी तो आहे अपथ्य निमिष, म्हणजे अपथ्य सेवन केल्यानंतर जर प्रमेह निर्माण झाला असा एक रुग्ण आहे. मग याच्यामध्ये त्यांनी आयडेंटिफाय करताना काय केलं की सहज प्रमेही जे आहे हा कृश असतो आणि ज्यांनी अपथ्य सेवन केल्यामुळे त्याला प्रमेह झाला असेल तर हा रुग्ण जो आहे हा स्थूल असतो. मग कृश प्रमेय असेल त्याच्यामध्ये सुद्धा जसं चरकाचार्यांनी ब्रहण करायला सांगितलं आहे तसं सुश्रुताचार्यांनी पण अन्नपान आणि त्याच्यावरती औषधी संस्कार करून औषधी चिकित्सा करायला सांगितली आहे, म्हणजे शमन चिकित्सा करायची आहे. आणि जो स्थूल प्रमेय आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितले सुश्रुताचार्यांनी? अपदर्पण चिकित्सा करायची आहे, म्हणजेच काय करायचं आहे? शोधन चिकित्सा करायची आहे. इन जनरल जर पाहिलं चरक, सुश्रुत आणि वाग्भट या तिन्ही संहिताकारांनी सेमच सांगितलं. ज्या ठिकाणी कृशत्व आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्रहण चिकित्सा करायची आहे आणि ज्या ठिकाणी दोषांचं आधिक्य आहे त्या ठिकाणी आपल्याला शोधन करून दोषांचं निराकरण करून नंतर पुन्हा शमन चिकित्सा करायची आहे. इन जनरल जर विचार केला तर स्थूल आणि बलवान अशा व्यक्तींमध्ये आपल्याला संशोधन चिकित्सा करावी लागेल आणि ज्या ठिकाणी कृशत्व आहे आणि दुर्बलत्व आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्रहण चिकित्सा करावी लागेल. आता हे झालं सामान्य चिकित्सा सिद्धांत. आता याच्यामध्ये संशोधन चिकित्सा एक्झॅक्टली कोणती करायची, ब्रहण चिकित्सा किंवा शमन चिकित्सा करायची म्हणजे नेमकं काय करायचं, ब्रहण चिकित्सेसाठी किंवा शमन चिकित्सेसाठी आपल्याला जी औषधं वापरायची आहे ती औषधं आपण कोणत्या कोणत्या जागेवरती वापरल्यानंतर ती कशा कशा पद्धतीने त्याचं काम होऊ शकतं हे आपण जसं जसं पुढे लेक्चर जाणार आहे तसं तसं आपण बघूया. प्रमेहामध्ये संशोधन चिकित्सा. प्रमेहामध्ये शोधन चिकित्सा करताना चरकाचार्य सांगतात की ऊर्ध्व तथा अधश्य मले, म्हणजे ऊर्ध्व शोधन आणि अधशोधन करायचं. याच्यासाठी कल्पस्थानामध्ये उपदिष्टित केलेले म्हणजे कल्पस्थानामध्ये सांगितलेल्या मलशोधन याच्यासाठी म्हणजे शोधनाचे कल्प जे कल्पस्थानामध्ये सांगितलेले आहेत त्याचा वापर करून ऊर्ध्व आणि अधशोधन करायचं आणि त्याच्यानंतर प्रमेयामध्ये पुन्हा संतर्पण करायचं. बरोबर, म्हणजे स्निग्धस्य योगा विविधा प्रयोज्या कल्प उपदिष्टा मलशोधनाय ऊर्ध्वम तथा अधश्य. ऊर्ध्व शोधन पण करायचं आणि अधशोधन पण करायचं. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी काय करायचं? संतर्पणम एव कार्य, म्हणजे संतर्पण करायचं. बरोबर, ऊर्ध्व शोधन आणि अधशोधन याच्यासाठी कल्पस्थानामध्ये सांगितलेल्या कल्पांचा वापर करायला सांगितलेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये चरकाचार्य सांगतात की संशोधना उल्लेखन लंघनानी काले
प्रयुक्त आणि कफ प्रमेय. म्हणजे कफश प्रमेय ज्यावेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला उल्लेखन करायचं आहे. उल्लेखन हा जो आहे हा वमनासाठी पर्यायी शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे सांगताना पित्त प्रभावानं विरेक, म्हणजे पित्तच प्रमेय असेल तर त्याच्या ठिकाणी काय करायचं आहे, विरेचन करायचं आहे. मग शोधन चिकित्सा करताना दोन गोष्टी आपण आयडेंटिफाय करून ठेवल्या. ज्या ठिकाणी कफाचा प्रकोप आहे किंवा ज्या ठिकाणी कफदोषाचं आधिक्य आहे त्या ठिकाणी आपल्याला उल्लेखन म्हणजेच वमन चिकित्सा करायची आहे, आणि ज्या ठिकाणी पित्ताचा प्रादुर्भाव जास्त वाटतो त्या ठिकाणी आपल्याला विरेचन चिकित्सा करायची आहे. आता चरकाचार्य चिकित्सा सूत्र एक्सप्लेन करताना ऊर्ध्वशोधनासाठी वमनाचा उल्लेख सांगितला आहे किंवा वमन सांगितलेलं आहे, आणि अधोशोधनासाठी चरकाचार्याने फक्त विरेचन सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आस्थापन बस्ती किंवा निरोग बस्ती, आस्थापन बस्ती हा निरोग बस्तीचा पर्यायी शब्द आहे, हा सांगितलेला नाही. हा जो आहे आस्थापन बस्ती हा चरकाचार्यांनी न सांगता सुश्रुताचार्य आणि वाग्भटाचार्यांनी वेगळा सांगितला. म्हणजे वमन विरेचन झाल्यानंतर आस्थापनाचा वापर करण्यासाठी वाग्भट आणि सुश्रुताचार्य सांगतात. त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकेशन आहे की फक्त सुरसादिगण आणि नेगोद्रादिगण याचा काढा तयार करायचा आणि त्याचा आस्थापन बस्ती द्यायचा. याच्यामागे रिझन्स वेगळे आहेत. चरकाचार्यांनी ज्यावेळेस चिकित्सा सूत्र सांगितलं त्यावेळेस त्याच्यामध्ये बस्तीचा उल्लेख नाही आहे, किंवा आपण का नसेल याचा आपण पुढच्या 2-3 स्लाइड्समध्ये विचार करणार आहेत. पण पुढे गेल्यानंतर ज्यावेळेस चरक सिद्धिस्थानामध्ये सर्च केलं तर त्याच्यामध्ये पंचप्रासूतिक बस्ती 8व्या अध्यायामध्ये हा प्रमेयासाठी सांगितलेला आहे, आणि हा देताना फक्त निरोग बस्ती स्वरूपात द्यायचा सांगितलेला आहे. म्हणजे मेन सिद्धांत सांगताना याच्यामध्ये जरी निरोग बस्ती सांगितला नसला तरी सिद्धिस्थानामध्ये गेल्यानंतर पंचप्रासूतिक बस्तीच्या फलश्रुतीमध्ये मेह, अभिच्छंद आणि कुष्ठ असे 3 व्याधी आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये प्रमेह सुद्धा आहे. तर प्रमेहामध्ये पंचप्रासूतिक बस्ती निरोग स्वरूपात द्यायला चरकाचार्यांनी नंतर सांगितलेलं आहे. डायरेक्ट चिकित्सा स्थानामध्ये त्याचा उल्लेख नाहीये. पण आपण इथे लक्षात ठेवताना असं लक्षात ठेवा की कफश प्रमेय असेल तर आपल्याला उल्लेखन करायचं आहे किंवा वमन करायचं आहे, आणि पित्तज प्रमेय असेल तर आपल्याला विरेचन करायचं आहे. सोबत आपण सुरसादिगणातला, नेगोद्रादिगणातला याचा आस्थापन बस्ती देऊ शकतो किंवा पंचप्रासूतिक बस्ती हा निरोह स्वरूपात पण देऊ शकतो. ही झाली प्रमेहामध्ये संशोधन चिकित्सा. आता ही संशोधन चिकित्सा कशी काम करेल, कुठे काम करेल हे आपण पुढे पाहूया. आपण केलेली संशोधन चिकित्सा किंवा आपण केलेले शमन उपचार किंवा आपण वापरलेली सर्व औषधं ही प्रमेहामध्ये एक्झॅक्टली कुठे काम करतात आणि त्याच्याकडून कसं काम करून घ्यायचं याच्याबद्दल ही स्लाइड आहे. तर ही व्हाईट कलरमध्ये जी आहे ही आपली प्रमेहाची जी संप्राप्ती आहे त्याची स्लाइड आहे, आणि ती कुठे काम करतं औषध हे साईडला लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रमेह संप्राप्ती शॉर्टमध्ये बघा आपण हेतू सेवन जे आहेत हे कफकृच्छम सर्वम असे होते, म्हणजे कफाचा प्रकोप होणारे सर्व हेतू. त्याच्यामुळे काय होतं ते सगळे स्निग्धादी गुणात्मक असतात किंवा बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषा या गुणधर्मात असतात. त्याच पद्धतीने प्रथम अवस्थेमध्ये येणारा कफदोष हा पण स्निग्ध गुणात्मक असतो. त्यामुळे तिथे होणारा आहार जो आहे हा फेनयुक्त आणि स्निग्धादी गुणांनी परिपूर्ण असेल किंवा बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषा या नेचरमध्ये असेल. असाच आहार पुन्हा दुसऱ्या अवस्थेमध्ये येणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ज्या वेळेस स्निग्ध गुण वाढतात त्यावेळेस पित्ताची पाचन करण्याची शक्ती कमी होते. का कमी होते? कारण पित्ताचा सस्निग्ध गुण वाढतो आणि उष्ण तीक्ष्णत्व कमी होतं. मग अपाचित आहार रस तयार होतो. मग असा अपाचित आहार रस जो आहे हा तिसऱ्या अवस्थेमध्ये आल्यानंतर सारकिट्ट विभजन होतं, आणि मग ज्यावेळेस आहार रसाचं आणि किट्टाचं हे ज्यावेळेस विभजन होणार आहे त्याच्यानंतर बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषा या नेचरमध्येच आहार रस आणि किट्ट हे 2 भाग तयार होणार आहेत, आणि नंतर हे 2 भाग जे आहेत हे सप्तधातूंच्या पाचनासाठी वापरले जाणार आहे. जो आहार रस आणि किट्ट भाग आहे, किट्ट भागामध्ये जी द्रवता आहे ती पुन्हा ॲब्सॉर्ब केली जाणार आहे वायूच्या वृक्षगुणाने, आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ही सगळी प्रोसेस पुन्हा धातुगत पाचनामध्ये जाणार आहे. मग त्याच्यामध्ये पण सुरुवातीला जो क्लेद निर्माण होईल तो क्लेद सुद्धा कसा असणार आहे, बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषा या नेचरचा असणार आहे. आणि हा सगळा क्लेद जो सूक्ष्म पचनाच्या आणि स्थूल पचनाच्या शेवटी तयार होतो आणि जो द्रवतायुक्त असतो हा सगळा रस रक्तसंहना वाट्या रुक्कामध्ये येतो, आणि मग ज्यावेळेस क्लेदाची उत्पत्ती वाढलेली असते त्यावेळेस आपोआप काय होतं, मूत्राचं प्रमाण वाढतं, त्याला म्हणायचं प्रभूत मूत्रता. आणि त्याच्यानंतर 3 दोष आणि हे जे 10 दोष सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये मेद, अस्त्र, शुक्र, वसा, अंबू, वसा, लसिका, मज्जा, रस, ओज आणि पिशित हे जे 10 दुष्य आहेत, हे 10 दुष्य आणि 3 दोष ह्या तिघांचं परमिटेशन कॉम्बिनेशन जसं होईल तशी प्रमेहाची प्रवृत्ती बदलते, अविल स्वरूप बदलतं, त्याला काय म्हणायचं, प्रमेह म्हणायचं. आता ही स्लाइड पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्यात पहिलं आपल्याला जे काम करायचं आहे ते आहे जाठराग्नी मांद्य
किंवा पित्ताची पाचन करण्याची शक्ती आपली जी कमी झालेली आहे ते वाढवायची आहे. याचाच अर्थ इथं काय करायचं आहे, दीपन पाचन चिकित्सा करायची आहे किंवा यकृताचं उत्तेजन करणारी चिकित्सा करायची आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती आहे की ज्या ठिकाणी क्लेदाची उत्पत्ती जास्त होते. आता क्लेदाची उत्पत्ती ज्या ठिकाणी जास्त होणार आहे त्याच्यासाठी पहिली चिकित्सा पुन्हा काय असणार आहे, दीपन पाचन असणार आहे. कारण ज्यावेळेस अग्नीचं संदूषण होईल त्यावेळेस काय होणार आहे, उत्पत्ती नॉर्मल होणार आहे. आणि जो ॲक्युमुलेटेड झालेला क्लेद आहे, जो धातुगत पचन अवस्थेमध्ये जो क्लेद गेलेला आहे त्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला आपल्यासाठी काय करावं लागेल, तर मूत्रल औषध द्यावं लागतील, शोषण करणारी वृक्षण औषधं द्यावं लागतील, कषाय रसात्मक औषधे असेल किंवा वृक्षगुणात्मक औषधे असतील, ही सगळी औषधं आपल्याला काय करावं लागतील, द्यावं लागतील. त्याने काय होणार आहे, क्लेदाचं निर्हरण होणार आहे किंवा शरीरामध्ये क्लेदाचं शोषण होणार आहे. आणि तिसरी गोष्ट कुठली असेल, हे जे आपले 10 दुष्य आहेत त्या दुष्यांना बलवान करण्यासाठी आपल्याला रसायन चिकित्सा करावी लागेल. म्हणजे प्रमेहाची संप्राप्ती जर आपल्या समोर आली तर आपल्यासमोर 3 गोष्टी येणं गरजेचं आहे. अपाचित आहार रस जो तयार झालेला आहे त्याचं पाचन सुरू करायचं, याचाच अर्थ यकृताचं उत्तेजन करायचं किंवा दीपन पाचन करायचं. क्लेदाची जी एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये उत्पत्ती झालेली आहे, जो शरीरामध्ये क्लेद साठून राहिलेला आहे त्याचं निर्हरण करण्यासाठी आपल्याला एकतर मूत्रल औषधं द्यावं लागतील किंवा तो शरीरामध्ये जर शोषून टाकायचा असेल तर त्यासाठी वृक्षण किंवा शोषण चिकित्सा करावी लागेल. आणि तिसरा जो पार्ट आहे, जो अपुनर्भव चिकित्सेसाठी आपल्याला सर्वात जास्त वापरायचा आहे, तो आहे जे 10 दुष्य सांगितले आहेत त्याच्यासाठी बल्य चिकित्सा करायची आहे. आता आपले जे शोधन उपक्रम सांगितलेले आहेत, शोधन उपक्रमामध्ये मगाशी चरकाचार्यांनी सांगताना सांगितलं की कफज अवस्था असताना आपल्याला वमन आणि लंघन करायचं आहे आणि पित्तज अवस्था असताना आपल्याला विरेचनाची चिकित्सा करायची आहे. याच्यामध्ये बस्तीचा उल्लेख का नाही आहे, कारण बस्तीचं कार्यकारित्व जे आहे हे पूर्ण तिसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजे पक्वाशयामध्ये असतं आणि आपल्या डिसीजची संप्राप्ती जी आहे ही पहिल्या अवस्थेत आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे. म्हणजे पहिली अवस्था ही जी आमाशयाच्या ऊर्ध्व भागामध्ये होते तिथे सगळ्यात जास्त काय काम करतं, वमन काम करतं. आणि ज्या ठिकाणी दुसरी अवस्था आहे त्या ठिकाणी सगळ्यात जास्त काम कोण करतं, विरेचन काम करतं. मग लक्षात घ्या, ज्यावेळेस चरकाचार्यांनी सूत्र एक्सप्लेन केलं त्यावेळेस त्या चरकाचार्यांनी सांगितलं की जर कफज अवस्था असेल तर आपल्याला वमन करायचं आहे. याचाच अर्थ काय, आहार पचनाची जी पहिली अवस्था आहे त्याच्यावरती फेनयुक्त आहार आणि स्निग्धादिगुणाचा अतिरिक्त प्रमाणात जो वापर होतो किंवा वापरला जातो किंवा तिथे वाढलं जातं ते बाहेर काढण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, वमन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर दुसऱ्या अवस्थेमध्ये पित्तज अवस्था असेल तर ती दुसऱ्या अवस्था पाकामध्ये असणाऱ्या आहार पचनाच्या आणि तिथे कोण काम करतं, विरेचनाचं काम करतं. म्हणजे ती जी व्याप्ती आहे ती विरेचनासाठी आहे, ते अधोआमाशयामध्ये येतं म्हणून तिथे विरेचन सांगितलेलं आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये इथे ॲज सच काही अबनॉर्मिटी नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त वायू काय करतोय, सारकिट्ट विभाजन करतोय. ते पण वरून तो जे येणार आहे ते सारकिट्ट विभाजन करून आहार रस आणि किट्ट भाग वेगळा करणार आहे. त्यामुळे इथे बस्ती द्यायची आवश्यकता नाही आहे असं चरकाचार्यांना सुरुवातीला वाटलं असेल. त्याच्यामुळे बस्ती हा उपक्रम मेन सूत्रामध्ये नाही आहे प्रमेहाच्या. सुश्रुतांनी थोडासा वेगळा विचार केला असेल. पण इन जनरल जर पाहिलं तर आपल्याला काय करायचं, 3 गोष्टीवरती आपलं फोकस पाहिजे. एक, मला दीपन पाचन करायचंय, यकृताचं उत्तेजन करायचंय आणि क्लेदाचं निर्हरण किंवा क्लेदाचं शोषण किंवा वृक्षण करायचंय. आणि अपुनर्भव चिकित्सेसाठी आपल्याला दुष्यामध्ये बल निर्माण करायचं आहे, म्हणजे त्यासाठी रसायन चिकित्सा करायची. आता इथे वमन दिल्यानंतर ऑब्व्हियसली काय होणार आहे, वमन दिल्यानंतर एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जे स्निग्धादी गुण आहेत ते बाहेर पडणार आहे, त्याच्यामुळे अग्नीचं संदूषण पॉसिबल आहे. सेम विरेचनामध्ये पण होणार आहे. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये जो क्लेद आहे किंवा आमाशयाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये दुसऱ्या भागामध्ये किंवा अधोभागामध्ये जो काही अपाचित आहार रस आहे तो सगळा बाहेर निघणार आहे, त्याच्यामुळे तिथे पण अग्निसंदूषण होऊ शकतं. म्हणजे अग्निसंदूषण करण्यासाठी रुग्ण बलवान असताना आपल्याला संशोधन चिकित्सा करायची आहे. त्याच पद्धतीने जसं अग्नीचं संदूषण होईल तसं क्लेदाची उत्पत्ती कमी होईल. त्यामुळे अग्निसंदूषण केल्यानंतर क्लेदाची उत्पत्ती थोडीशी कमी झाली की आपल्या व्याधीची संप्राप्ती थोडीशी भंग होणार आहे. म्हणजे मेन काम जे आहे ते परत सुरुवातीला आपण काय करतोय, यकृताचं उत्तेजन करायचा प्रयत्न करतोय संशोधन चिकित्सा केल्यानंतर, आणि त्याच्यानंतर पण पंचकर्म केल्यानंतर किंवा संशोधन उपचार केल्यानंतर लाघवत्व निर्माण होतं. याचाच अर्थ काय होतं, अग्नीचं संदूषण व्हायला सुरुवात होते. आणि अग्नीचं संदूषण व्हायला सुरुवात झालं की काय होणार आहे, क्लेदाचं पाचन आपोआप होणार आहे. क्लेदाचं पाचन व्हायला सुरुवात झाली आणि क्लेदाचं निर्हरण झाले की आपण काय करतोय, डायरेक्ट संप्राप्तीमध्ये भंग करण्याचा प्रयत्न करतोय. मग इन जनरल ह्या स्लाइडकडे पाहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एवढं पक्क बसलं पाहिजे की प्रमेहाची चिकित्सा करताना तुम्हाला फक्त क्लेदाचं निर्हरण किंवा क्लेदाचं शोषण किंवा क्लेदाचं वृक्षण न करता इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती नवीन जो क्लेद तयार होत राहतो आमाशयाच्या सेकंड पार्टमध्ये किंवा आहार पचनाच्या सेकंड पार्टमध्ये, त्याच्यावरती काम करण्यासाठी आपल्याला यकृताचं उत्तेजन करणं गरजेचं आहे. मग औषधं आपण आयडेंटिफाय करताना काय करणार आहे की अशी औषधं असतील जी शमन चिकित्सेमध्ये आपण वापरणार आहे की सुरुवातीला
दीपनपाचन किंवा यकृताचं उत्तेजन करणारी औषधं असतील, आणि दुसरी जी असतील औषधं ती क्लेदाचं पाचन किंवा क्लेदाचं निर्हरण करण्यासाठी असतील. आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला अपुनर्भव चिकित्सेसाठी आपल्याला जे दृश्य 10 सांगितलेले आहेत त्या दृश्यांवरती आपल्याला बल निर्माण करणारी चिकित्सा करायची आहे. आता इथपर्यंत झालं शोधन चिकित्सा, आणि शोधन चिकित्सा प्रमेयावरती कसं काम करेल. आता शमन चिकित्सा बघताना पण आपल्याला ह्या 3 गोष्टीकडे लक्ष ठेवूनच औषध आपण आयडेंटिफाय करणार आहे. म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी असतील ज्या दीपनपाचन करतील, नंतर क्लेदाचं निर्हरण करतील, आणि नंतर दुष्टांना बल निर्माण करतील. प्रमेयामध्ये शमन चिकित्सा. चरक चिकित्सामध्ये संशोधनम नाहर्ती यः प्रमेही तस्य क्रिया संशमनी प्रयोज्या. म्हणजे ज्या व्यक्तीला शोधन करणं पॉसिबल नाही आहे त्याच्यासाठी काय करायचं, शमन चिकित्सा करायची. आणि त्याच्यासाठी मंथ, कषाय, यवचूर्ण, लेह आणि लघुवन्न ह्या सगळ्याचा वापर करायचा आहे. ठीक आहे. आता मगाशी आपल्या स्लाईडमध्ये होतं की आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे कॉन्सन्ट्रेशन शमन चिकित्सा करताना क्लेदावरती जास्त आहे. मग क्लेदाची उत्पत्ती आपल्याला जर कमी करायची असेल तर आपल्याला काय करायचं, दीपनपाचन आणि यकृताचं उत्तेजन करायचं आहे. म्हणजे आपण औषध असं डिझाईन करणार की जे क्लेदाची उत्पत्ती कमी करेल, यकृताचं उत्तेजन करेल किंवा पाचक पित्ताची पाचन करण्याची शक्ती वाढवेल. त्याचनंतर क्लेदाचं निर्हरण करायचं आहे. जो एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये क्लेद आपल्या बॉडीमध्ये फॉर्म झालेला आहे आणि जो मूत्रावाटी कंटिन्युअसली बाहेर जातोय त्याच्यामुळे मूत्राची प्रवृत्ती वाढते. अशा वेळेस काय करायचं आहे, आपल्याला निर्हरण करायचं आहे त्या क्लेदाचं. मग त्यासाठी आपल्याला एकतर शोषण आणि रोक्षण चिकित्सा करावी लागेल किंवा त्याच्यासाठी आपल्याला मूत्रल औषधं द्यावं लागतील. तिसरी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, जी अपुनर्भव चिकित्सेसाठी आपण वापरणार आहे की जे 10 दृश्य सांगितलेले आहेत प्रमेयामध्ये त्यांच्यासाठी बल्य चिकित्सा करायची आहे. ठीक आहे. आता इथून पुढे आपण इन जनरल कोणती औषधं वापरतो आणि शॉर्टमध्ये ती औषधं ह्या 3 पैकी कुठल्या भागावरती काम करतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे मी जर चंद्रप्रभा वटी दिली तर त्याच्यासोबत मला गुक्षुरादी गुगुळ द्यायचं कारण नाही आहे, कारण चंद्रप्रभा वटी असंही क्लेदग्न आहे, क्लेदाचं निर्हरण करणारं औषध आहे आणि सेम काम गुक्षुरादी गुगुळ पण करतं. त्यामुळं एकच काम करणारी 2 औषधं एकासोबत देण्याची आवश्यकता नसते. हां, जर सिव्हिरिटी डिसीजची जास्त असेल आणि क्लेदाचं प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी आपण असोसिएटेड औषध एखादं जे सेम काम करतं, म्हणजे एक वटी फॉर्ममध्ये देऊ शकतो, एक काळा फॉर्ममध्ये देऊ शकतो किंवा एक रसायन चिकित्सेमध्ये पण एक चूर्ण देऊ शकतो, एखादं टॅबलेट देऊ शकतो. जनरली सिमिलर काम करणारी 2 औषधं कधीही चिकित्सेमध्ये वापरू नये, कारण एखादं औषध फेल गेलं की दुसरं औषध आपल्या सोबत असणं गरजेचं आहे की हे मी आता वापरलेलं नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पुन्हा वापरायचं आहे. त्याच्यासाठी सहसा जर समजा आपल्याला क्लेदावरती काम करायचं आहे तर उत्पत्ती कमी करण्यासाठी एक औषध, निर्हरण करण्यासाठी एक औषध, आणि जर अपुनर्भव चिकित्सानंतर आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी एखादं प्रमेयामध्ये सांगितलेलं एखादं रसायन औषध असं आपल्याला वापरायचं आहे. पुढे इन जनरल जे आपण एक 4-5 कल्प बघणार आहोत की ते प्रमेय चिकित्सेमध्ये सगळे ठिकाणी वापरले जातात, ते आपण कल्पांचं डिस्कशन करूया. यामध्ये मूत्रल, शोषण आणि रोक्षण काम करणारी औषधं, म्हणजे क्लेदावरती डायरेक्ट काम करणारी औषधं, त्याच्यानंतर दीपनपाचन आणि यकृताचं उत्तेजन करणारी औषधं, आणि दोषांसाठी बल्य चिकित्सा किंवा रसायन औषधं, अशा औषधांचा समावेश आहे. याच्यामध्ये सिद्धांत एकच आहे की मूत्रल, शोषण आणि रोक्षण औषधं असू शकतात, दीपनपाचन आणि यकृत उत्तेजन करणारं औषध असू शकतं, आणि दोषांसाठी बल्य औषध असू शकतं. हा सिद्धांत सेम राहणार आहे, फक्त औषधं चेंज होऊ शकतात. म्हणजे याच्या व्यतिरिक्त बाकीची औषधं काही लोक वापरू शकतात किंवा ही सेम औषधंसुद्धा आपण वापरायला हरकत नाही. आता याच्यामध्ये आरोग्यवर्धिनी वटी किंवा आरोग्यवर्धिनी रस आणि रसोनादी वटी ह्या 2 जी औषधं आहेत ही प्रमेह रोगाधिकार सोडून बाकीची आहेत. म्हणजे रसोनादी वटी हा आमवाताचा अधिकार आहे आणि आरोग्यवर्धिनी रस हा कुष्ठ व्याधीचा अधिकार आहे. हा इथे घेण्यामागचं तात्पर्य थोडंसं वेगळं आहे. बाकीची सगळी जी औषधं आहेत, चंद्रप्रभा वटी, गोक्षुरादी गुगुळ, निशामलकी योग, शिलाजीत, मध्वासव, कटफलादी कषाय, निशाकत्तकादी कषाय, अयस्कृती, फलत्रिकादिक वाद, चरक संहितेमधला, वसंत कुसमाकर, शिलाजीत, चंद्रप्रभा वटी, यशत भस्म आणि वंगभस्म, ही जी औषधं बाकीची आहेत आरोग्यवर्धिनी आणि रसोनादी वटी सोडून, ही सगळी प्रमेह रोगाधिकार असणारी कल्प आहेत. म्हणजे प्रमेयावरती ही काम करणारच आहेत, कारण ही प्रमेहाच्या अधिकाराअंतर्गत येतात. त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या डिसीजमध्ये ही सगळी चालतील. याच्यामध्ये 2 काढे असे आहेत की कटफलादी कषाय आणि निशाकत्तकादी कषाय, हे जे आहेत ही सहस्रयोग संग्रह केरळाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातलं औषध आहे. त्याच्यानंतर चंद्रप्रभा वटी, गोक्षुरादी गुगुळ, हे शारंगर संहिता,
निशामलकी योग हा भावप्रकाशचा आहे, शिलाजित हा चरकामध्ये पण आहे, सुश्रुतामध्ये पण आहे, मध्वासव हा चरकातला योग आहे, अयस्कृती हे अष्टांग संग्रहाचं औषध आहे, फलत्रिकाधिक वात हा जो आहे हा चरक प्रमेय अधिकारातला आहे, वसंत कुसुमाकर सर्व ठिकाणी दिलेला आहे, योग रत्नाकरमध्ये पण आहे. शिलाजित जे आहे हे दुष्टासाठी आणि बलवान म्हणून जे सांगितलेलं आहे रसायनासाठी चरक चिकित्सेमध्ये आहे. चंद्रप्रभा वटी, बैशीची रत्नावली, यशत भस्म आणि वंग भस्म. आता ही सगळी औषधं जी आहेत आपण ते औषध जे काम करतं त्या हेडिंग खाली लिहिलेली आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे औषध आहे आपलं चंद्रप्रभा वटी, हे उत्कृष्ट क्लेदग्नमधून पहिल्यापासून सांगितलेलं आहे. 20च्या 20 प्रमेहामध्ये सगळीकडे चालतं. मग याचं काम जे आहे, याचं काम मेन काम जे आहे हे शिलाजितमुळे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या बाकीच्या कंटेंटमुळे आहे. हे औषध काय काम करतं, हे क्लेदाचं निरसन करण्याचं काम करतं आणि क्लेदाचं शोषण करण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये गोक्षरधी गुगुळ 2 नंबरचं औषध आहे. गोक्षरधी गुगुळ जे आहे ह्याला ग्रीन कलर यासाठी केला आहे की हे फक्त असं एक औषध आहे की हे जास्त प्रमाणात मूत्रल आहे, म्हणजे ते युरिनची क्वांटिटी वाढवतं आणि मूत्रल काम करतं आणि क्लेदाचं निरसन करतं. याच्यासाठी गोक्षरधी गुगुळ शारंगर संहितेमधला अधिकार आहे. निशामलकी योगमध्ये 2च औषध आहेत. निशा म्हणजे हरिद्रा आणि आमलकी हे शोषण करणारं कषाय रसात्मक वृक्ष औषध आहे, हे क्लेदाचं शोषण करतं. त्याच्यानंतर शिलाजित जे आहे हे क्लेदग्न औषध आहे. क्लेदग्न औषध जे असतं ते क्लेदाचं निरसन करण्यासाठी थोडंसं मूत्रल पण असू शकतं आणि शोषण करण्यासाठी वृक्षण करणारं पण असू शकतं. सेम मध्वासव पण आहे. कटफलादी कषाय जे आहे हे सहस्रयोगातलं औषध आहे. याच्यामध्ये असं दिलं आहे की 7 दिवसामध्ये प्रमेह कुठल्याही प्रकारचा नीट होतो. म्हणजे कटफलादी कषायाच्या फलश्रुतीमध्ये लिहिलेलं आहे की 7 दिवसात प्रमेह बरा होऊ शकतो. कटफल जे आहे हे केरलियन औषध आहे. कटफल साधारण वृक्ष गुणात्मक असतं, शोषण असतं आणि त्याच्यामुळे काय होतं, क्लेदाचं शोषण करण्याचा धर्म त्याच्यामध्ये आहे. सेम जे आहे ही निशाकत्तकादी आहे. क्लेदाचं शोषण आणि क्लेदाचं वृक्षण चिकित्सा करून क्लेदाचं शरीरामध्ये वृक्षण करण्याचं काम किंवा क्लेदग्न करण्याचं काम हे निशाकत्तकादी कषाय आणि कटफलादी कषाय करतं. त्याच्यानंतर अयस्कृती हे जे आहे याच्यामध्ये असनादी गण आहे. अष्टांग हृदय सूत्रस्थान 15 मध्ये जे शोधनादी गण संग्रह दिलेले आहे त्याच्यामधला अयस्कृतीमध्ये असनादी गण आहे आणि याच्या फलश्रुतीमध्ये स्थूल, स्थौल्यता असे सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मेदाची अतिरिक्त प्रमाणात दृष्टी आहे आणि त्या पेशंटमध्ये स्थौल्य आहे, त्या ठिकाणी अयस्कृतीसारखं औषध सगळ्यात जास्त चांगलं काम करतं. त्याच्यानंतर दुसरा आपला जो पॉईंट होता तो दीपन पाचन आणि यकृताचं उत्तेजन करणारी औषधं. याच्यामध्ये पोटंट औषध जे आहे ते आरोग्यवर्धिनी रस, रसोनादी वटी आणि फलत्रिकाधिक वात. फलत्रिकाधिक वात हा शारंगर संहितेतला यकृत अधिकारातला नाही आहे, हा चरक संहितेमधला प्रमेय अधिकारातला फलत्रिकाधिक वाद आहे. हा प्रमेहावरती काम करतो. त्याच्यानंतर आरोग्यवर्धिनी रस आणि रसोनादी वटी आपण दीपन पाचन आणि यकृताचं उत्तेजन करण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर तिसरं आपलं जे हेडिंग होतं ते रसायन चिकित्सा, बल देण्यासाठी दुष्टांना. त्याच्यामध्ये सगळ्यात पोटंट औषध सध्या वसंत कुसुमाकर आहे, शिलाजित आहे आणि शिलाजित आहे म्हणूनच चंद्रप्रभा वटी आहे, कारण चंद्रप्रभा वटीमध्ये सर्वात जास्त काय आहे तर शिलाजित कंटेंट आहे. त्याच्यानंतर यशत भस्म आणि वंग भस्म पण आपण सुरुवातीला रासायन चिकित्सा म्हणून आपण वापरू शकतो. तर ही सगळी औषधं आपली ह्या 3 हेडिंग खाली बसतात. आता याच्यामध्ये औषध वापरताना आपल्याला काय करायचं आहे, औषधं ज्यावेळेस आपण चूज करणार आहे त्यावेळेस रुग्णाची प्रकृती, आपलं अष्टविध परीक्षण असतील किंवा दशविध परीक्षण असतील, आपण ज्या परीक्षणाने रुग्ण तपासणी करणार आहे त्याच्यानंतर औषध आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आपण पुढे गेल्यानंतर 2 रुग्णांचे आपण एक्झाम्पल घेणार आहे की त्याच्यामध्ये औषध कसं चेंज होऊ शकतं. फक्त आपल्याकडे एक गोष्ट नक्की केली पाहिजे की आपल्याला कशावरती काम लवकर करायचं आहे आणि कशावरती काम उशिरा करायचं आहे. म्हणजे कधी कधी जर समजा क्लेदाची उत्पत्ती जर जास्त असेल तर क्लेदाचं शोषण, वृक्षण आणि मूत्रल पद्धतीने क्लेद निरसन करणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी यकृत उत्तेजन थोडंसं लेट केलं तरी चालतं. एखाद्या ठिकाणी यकृताचं उत्तेजन आपल्याला लवकर करावं लागतं आणि मूत्रल औषध किंवा शोषण औषध आपल्याला नंतर द्यावं लागतात. हे डिपेंड करतं की आपण एक्झामिनेशन कसं करतो, त्याचं परीक्षण कसं आहे त्याच्यावरती सगळं आहे. आणि नंतर हे सगळं सॉर्ट आउट झाल्यानंतर म्हणजे क्लेदाची उत्पत्ती कमी झाली आणि क्लेदाचं निरहणही व्यवस्थित पद्धतीने झालं असेल की नंतर मग आपल्याला रसायन चिकित्सा द्यायची आहे, दोषांना बल्ल करायची आहे. ती जी आहे ती अपुनर्भव चिकित्सा असू शकते. ह्या सगळ्यांच्या दरम्यान आपल्याला मॉडर्न इन्व्हेस्टिगेशनचा थोडासा हेल्प घेणं गरजेचं असतं. म्हणजे आपण HbA1c करू शकतो, BSL फास्टिंग PP करू शकतो. ह्या व्हॅल्यूजनुसार आपण आपली औषधं आयडेंटिफाय करून सुद्धा ठेवू शकतो. आपण पुढे गेल्यानंतर 2 पेशंटचं एक एक्झाम्पल घेऊया. एक मेल पेशंट आहे, एक फिमेल पेशंट आहे. त्याच्यामध्ये आपण औषधं कशी कशी आयडेंटिफाय करून ठेवली आणि त्याचा कसा वापर झाला हे आपण पुढे पाहूया. तुर्तास फक्त
याच्यामध्ये प्रमेह रोगाधिकारातली आपण सगळी औषधं पाहिलेली आहेत, चंद्रप्रभापासून वंगभस्मापर्यंत. याच्यामध्ये फक्त आरोग्यवर्धिनी रस आणि रसोनादिवटी हे जे आहेत हे फक्त वेगळ्या अधिकारातले कल्प आहेत. म्हणजे आरोग्यवर्धिनी रस हे कुष्ठ अधिकारातलं आहे आणि रसोनादिवटी हे आमवात अधिकारातलं आहे. बाकी सगळी जी औषधं आहेत ही प्रमेह रोग अधिकारातली आहेत. त्यांची कामं आपण आयडेंटिफाय करून ठेवले की हे असं असं काम करू शकतं. चंद्रप्रभावटी मूत्र शोषण आणि रुक्षण ह्या कॅटेगरीमध्ये येतं. त्यामुळे चंद्रप्रभावटी दिल्यानंतर त्याच्यासोबत परत गोक्षरादी गुगुळ किंवा निशामल की योग असं एकत्र औषध देण्यापेक्षा त्याच्यासोबत मग यकृताचं उत्तेजन करणारं एखादं औषध द्यायचं. म्हणजे आपली सर्वांगीण चिकित्सा होते. ज्यावेळेस आपल्याला संप्राप्तीचा चिकित्सा करायची आहे याचा अर्थ काय आहे की आपल्याला ते संप्राप्तीभंग करायची आहे. आणि संप्राप्तीभंग कधी होणार आहे, ह्या 3 रेड कलरमध्ये लिहिलेल्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित सॉर्ट आउट केल्या तर प्रमेहाची उत्तम चिकित्सा होऊ शकते. इथे आपल्याकडे 2 पेशंटच्या केसेस आहेत. आपला जो पहिला X1 नावाचा पेशंट आहे तो 47 इयर मेल आहे. डायबिटीज मेलायटस त्याला सिन्स 3.5 इयर आहे आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये त्याचा फादर डायबिटीजसाठी पॉझिटिव्ह आहे. त्याच्यानंतर त्याचं ऑक्युपेशन जे आहे ते IT प्रोफेशन आहे. आणि सिम्पटममध्ये लक्ष घ्या. सिम्पटममध्ये त्याला पॉलियुरिया आहे, बर्निंग इन पाम रिजन आहे आणि ॲनोरेक्झिया आहे. आणि त्याची जी HbA1c व्हॅल्यू होती ती सुरुवातीला 10.30 एवढी होती. आणि मॉडर्नची ट्रीटमेंट त्याला टॅबलेट GMR1 अशी 1 BD हा घेत होता. त्याच्या अगेन्स्ट दुसरा एक पेशंट आहे, फिमेल पेशंट आहे, 58 इयर ओल्ड. डायबिटीज मेलायटस तिला साधारण 1 वर्षापासून आहे. फॅमिली हिस्ट्रीमध्ये काही नाही आहे, हाऊसवाईफ आहे आणि असिम्टमॅटिक आहे. प्लस HbA1c 8.60 आहे आणि फक्त ग्लायकोमेट 500 mg एवढ्यावरती चालू आहे. तर ग्लिमर-1 ही जी टॅबलेट आहे याच्यामध्ये मेटफॉर्मिन 500 mg आणि ग्लिमिप्राइड 1 mg असा डोस चालू आहे तिला. आणि सेकंड पेशंट जो आहे फिमेल पेशंट तिला ग्लायकोमेट 500 mg म्हणजे त्याच्यामध्ये फक्त प्लेन मेटफॉर्मिन आहे. तर OAच्या वरती दोन्ही पेशंट आहेत. पहिल्या पेशंटमध्ये जो मेल पेशंट आहे X1 त्याच्यामध्ये पॉलियुरिया, बर्निंग, ॲनोरेक्झिया ही लक्षणं आहेत. आणि फिमेल पेशंट आहे त्याच्यामध्ये असिम्टमॅटिक आहे. तिला असं विशेष सिम्पटम तिला जाणवत नाही. पण HbA1cची व्हॅल्यू जी आहे ती साधारण 8.60च्या आसपास मेंटेन आहे. ह्या दोन्ही पेशंटमध्ये ॲलोपॅथी मेडिसिन घेऊन ह्या व्हॅल्यूज मेंटेन आहेत साधारण एक वर्षापासून आणि 3 वर्षापासून. ठीक आहे. आता ऑन एक्झामिनेशन हे 2 पेशंट आल्यानंतर आपल्याला आपली औषधं कशी आयडेंटिफाय करायची आहेत ह्याचा थोडासा तुम्हाला आयडिया येईल. आता याच्यावरून फक्त काय कळतं की जो सिम्पटमॅटिक पेशंट आहे त्याच्यामध्ये आणि HbA1cची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टींवरून आपण अष्टविध परीक्षण करणार आणि अष्टविध परीक्षणमध्ये काय काय सापडतंय त्याच्यानुसार आपण औषधं आयडेंटिफाय करून ठेवणार. ऑन एक्झामिनेशन ज्यावेळेस अष्टविध परीक्षण ह्या पेशंटचं आपण केलं त्याच्यामध्ये X1 पेशंट जो होता आपला मेल पेशंट त्याचं परीक्षण होतं की नाडी त्याची होती जी कफपित्तज होती, मलप्रवृत्ती जी आहे ती नॉर्मल आहे, मूत्रप्रवृत्ती जी आहे त्याला पॉलियुरिया हे सिम्पटम असल्यामुळे त्याच्यामध्ये अतिप्रवृत्ती होती. जिव्हा परीक्षण त्याचं साम होतं, शब्द, स्पर्श आणि दृक ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 3 गोष्टी नॉर्मल होत्या आणि आकृती त्याची मध्यम होते. त्याच्यानंतर जो दुसरा पेशंट होता आपला X2 जी फिमेल पेशंट होती तिची नाडी जी आहे ती कफवातज होती. मल परीक्षणमध्ये तिला कॉन्स्टिपेशन होतं आणि मूत्र परीक्षणमध्ये ती नक्तमूत्रता ही लक्षण सांगत होती. म्हणजे सुरुवातीला असिम्टमॅटिक होती आणि हिस्ट्री घेतल्यानंतर रात्री युरिनला तिला उठावं लागायचं, याचा अर्थ नक्तमूत्रता आहे. जिव्हा परीक्षणमध्ये ती साम आहे, शब्द, स्पर्श आणि दृक याच्यामध्ये नॉर्मल आहे आणि आकृती जी आहे ती स्थूल आहे. आता ह्या दोन्ही परीक्षणामध्ये म्हणजे ह्या दोन्ही पेशंटमध्ये प्रमेह हा व्याधी आहे. डायबिटीज मेलायटस ऑलरेडी डायग्नोज पेशंट आहेत. HbA1cचे ठराविक व्हॅल्यूज त्यांच्या आहेत. आपलं परीक्षण करताना आपल्याला डिफरन्स कुठे सापडला? आपलं परीक्षण करताना आपल्याला डिफरन्स मलप्रवृत्तीमध्ये, मूत्रप्रवृत्तीमध्ये आणि आकृतीमध्ये सापडला. बरोबर. म्हणजे मेल पेशंट मलप्रवृत्ती नॉर्मल आहे आणि फिमेल पेशंटची मलप्रवृत्ती ही कॉन्स्टिपेटेड आहे. त्याच्यानंतर मूत्रप्रवृत्तीमध्ये इकडे अतिप्रवृत्ती आहे आणि नक्तमूत्रता आहे. त्याच्यामुळे क्लेदाची उत्पत्ती दोन्ही साईडला सेम आहे असं आपण म्हणू शकतो. प्लस ॲडिशनमध्ये आकृती जी आहे ही मेल पेशंटची मध्यम होती आणि फिमेल पेशंटची जी आहे ही X2 पेशंटची ती स्थूल होती. तर याच्यावरून आपण काय करणार आहे की ड्रग आयडेंटिफाय करून ठेवणार आहे की माझ्याकडे स्थूलता असताना ठराविक औषधं आहेत, कॉन्स्टिपेशन असताना ठराविक औषधं आहेत, मलप्रवृत्ती नॉर्मल असताना ठराविक औषधं आहेत किंवा त्याचा विचार कसा करायचा आपण पुढे पाहूया. अतिप्रवृत्ती असताना ठराविक औषधं आहेत, आकृती मध्यम असताना आपल्याकडे ठराविक औषधं आहेत. प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपण औषधं आयडेंटिफाय करून ठेवू शकतो. कसं हे आपण पुढे पाहणार आहोत. याचे जे HbA1cचे व्हॅल्यू होते याचे रिपोर्ट जे आहेत हे पुढच्या स्लाइड्समध्ये आहेत. म्हणजे मेल पेशंट जो होता त्याचा
ट्रीटमेंटच्या अगोदरचा म्हणजे फर्स्ट व्हिजिटला ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याचं HbA1c 10.30च्या आसपास होतं आणि फिमेल पेशंट जो होता त्याचं 8.7च्या आसपास होतं. तर HbA1cचे रिपोर्ट पुढे अटॅच केलेले आहेत ते एकदा बघून घ्या. एक्झामिनेशन झाल्यानंतर ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवताना आपण थोडेसे चेंजेस केलेले आहेत. आता आपला जो X1 पेशंट होता त्याच्यामध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवताना आपण रसुनादी वटी अभक्त काळी, चंद्रप्रभा वटी प्रागभक्त काळी, निशकत्तकादी कषाय प्रागभक्त काळी असा आपला पहिला प्रोटोकॉल होता. आता याच्यामध्ये रसुनादी वटी देण्याचं आपलं पहिलं कारण आहे की ते यकृताचं उत्तेजन करतं. अधिकार त्याचा आमवाद आहे, याचा अर्थ आमाचं पाचन करण्यासाठी आपण अभक्त काळी, लवकर काम होण्यासाठी अभक्त काळी आपण ही रसुनादी वटी दिलेली आहे. त्याच्यानंतर चंद्रप्रभा वटी ही जी आहे 20ही प्रकारच्या प्रमेयामध्ये क्लेदाचं निर्हरण करण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून आपण चंद्रप्रभा वटी प्रागभक्त काळी अपान काळी दिलेली आहे. कारण अपानाचं काम काय आहे? मलमूत्र गर्भ निष्क्रमण क्रिया, मूत्रावरती निष्क्रमण करण्याचं काम अपान वायूच्या कार्यक्षेत्रात होतं. म्हणून चंद्रप्रभा वटी प्रागभक्त काळी आहे. सेम औषध जे आहे हे निशकत्तकादी कसं आहे प्रागभक्त काळी दिलेले आहे. अपानावरती काम करतं. अपानाचं वृक्षत्व वाढलं की आपोआप काय होणार आहे? क्लेदाचं तिथं शोषण होणार आहे. त्यामुळे हे अपान काळी निशकत्तकादी कषाय दिलेला आहे. असा दुसरा पेशंट आहे आपला, त्याच्यामध्ये मलप्रवृत्ती कॉन्स्टिपेटेड आहे, जीवा साम आहे आणि त्याची आकृती जी आहे ही स्टूल आहे. त्याच्यामध्ये आपलं ड्रग ऑफ चॉईस आरोग्यवर्धिनी रस आहे अभक्त काळी, यकृताचं उत्तेजन करण्यासाठी. त्याच्यानंतर चंद्रप्रभा वटी सर्व प्रमेहर आहे, त्याच्यामुळे चंद्रप्रभा वटी प्रागभक्त काळी आहे. प्लस ॲडिशनमध्ये आपण तिथं निशकत्तकादी कषाय देण्याच्या ऐवजी आपण तिथे अयस्कृती अधोभक्त काळी दिलेली आहे, म्हणजे जेवणानंतर दिलेली आहे. आता इथे असं का? हा पेशंट जो आहे हा पेशंट कॉन्स्टिपेटेड आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करणारं आणि यकृताचं उत्तेजन करणारं असं एकत्र औषध पाहिजे. म्हणून आपण तिथे कुटकी असणारं आरोग्यवर्धिनी रस सारखं औषध वापरलेलं आहे की ते दोन्ही काम करेल. ते कॉन्स्टिपेशनवरती पण काम करेल आणि यकृताचं उत्तेजन पण करेल. त्याच्यामुळे अग्नीचं प्रदीपन होईल आणि क्लेदाचं पाचन होईल. प्लस चंद्रप्रभा वटी प्रमेहर आहे, क्लेदग्न आहे म्हणून दिलेलं आहे. अयस्कृती हे जे आहे हे अधोभक्त काळी देण्याचं कारण असं की मगाशी आपण ज्यावेळेस कल्प डिस्कस करत होतो त्यावेळेस अयस्कृती याच्याबद्दल आपण सांगितलं की अष्टांग हृदय प्रमेय अधिकारातलं औषध आहे. याच्यामध्ये अस्नादी गण आहे आणि अस्नादी गणाच्या फलश्रुतीमध्ये स्थौल्य आलेलं आहे आणि आपल्या पेशंटची प्रकृती जी आहे किंवा आकृती जी आहे ही स्थूल आहे, त्याच्यामुळे आपण अयस्कृती दिलेलं आहे. आणि हे अधोभक्त काळीच का दिलेलं आहे? म्हणजे व्यानवायूच्या आणि उदानवायूच्या काळामध्ये का दिलेलं आहे? कारण ते आपल्याला मेद धातूचं क्षरण करायचं आहे किंवा मेद धातूवरती काम करायचं आहे, म्हणून हे अधोभक्त काळी दिलेलं आहे. आता इथे ड्रग आयडेंटिफाय करताना आपण काय विचार केला की ज्या पेशंटमध्ये नॉर्मल प्रवृत्ती आहे आणि एखाद्या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेटेड प्रवृत्ती आहे, ही कशामुळे होते? ही तिसऱ्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस वायूचा वृक्षगुण असतो त्यावेळेस क्लेदाचं किती प्रमाणात शोषण होतं त्याच्यावरती आहे. आता जो पहिला पेशंट आहे त्याची सिव्हिरिटी थोडीशी जास्त आहे. का? कारण काय? त्याच्यामध्ये क्लेदाचं एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ॲब्सॉर्प्शन होऊन सुद्धा अजूनही क्ले त्याचा मलावाटेपण बाहेर जातो. याचा अर्थ बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषा ही जी गोष्ट होती ही ज्यावेळेस आहाररसासोबत आणि किट्टासोबत ज्यावेळेस सार किट्ट विभाजन होणार आहे त्यावेळेस आहाररसामध्ये सुद्धा येणार आहे आणि किट्टामध्ये सुद्धा येणार आहे. मग किट्ट हा जर बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष अशा पद्धतीचा असेल तर काय होणार आहे? ऑब्व्हियसली मलप्रवृत्ती होताना तो नॉर्मल प्रवृत्तीमध्ये होणार आहे. पण हा दुसरा जो पेशंट आहे हा अजून त्या सिव्हिरिटीपर्यंत गेलेला नाही आहे. मग त्याच्या मध्ये असणारा जो अपानवायू आहे जो तिसऱ्या अवस्थेमध्ये काम करणार आहे आपल्या वृक्षत्वाने, तो काय करतो? सगळ्या द्रवभागाचं शोषण करून घेतो. त्यामुळे तिथे काय होतं? कॉन्स्टिपेशन होतं किंवा हार्ड स्टोर होतो. मग ह्या गोष्टी आपल्याला कुठे आयडेंटिफाय करून ठेवायच्या असतात की त्याची प्रवृत्ती मलप्रवृत्ती कशी आहे. ज्या ठिकाणी मलप्रवृत्ती नॉर्मल आहे, ज्या ठिकाणी कॉन्स्टिपेशन नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला आरोग्यवर्धिनी रस सारखं औषध द्यायची आवश्यकता नाही. आपण इथे रसुनादी वटी सुरुवातीच्या स्टेजमध्ये का दिली? कारण रसुनादी वटी ही उष्ण तीक्ष्ण गुणात्मक आहे. एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये बहुद्रव श्लेष्मा दोष विशेष अशी अवस्था असताना एखादं गरम औषध देऊन, एखादं उष्ण तीक्ष्ण औषध देऊन त्या ठिकाणी दीपन पाचनाचं काम लवकर करून आणायचं आणि सगळ्या जलमहाभूताचं किंवा बहुद्रव श्लेष्मा दोष विशेषा या अबनॉर्मल कफाचं जे आपण पाचन करणार आहे ते रसुनादी वटी आरोग्यवर्धिनीपेक्षा चांगलं काम करू शकते. दुसऱ्या पेशंटमध्ये आपल्याकडे लकीली कॉन्स्टिपेशन प्लस यकृतावरती काम करणारं आपल्याकडे औषध अवेलेबल आहे. म्हणजे याच्यामध्ये कुटकी हे भेदन करणारं औषध असल्यामुळे आरोग्यवर्धिनीमध्ये आपण ते कॉन्स्टिपेटेड पेशंटमध्ये दिलं. त्याच्यानंतर चंद्रप्रभा वटी दोन्हीकडे सेम आहे. निशकत्तकादी कषाय इथे पहिल्या पेशंटमध्ये देण्याचं कारण काय आहे? कारण ते चंद्रप्रभा वटीसारखं सेम काम करतं आणि लवकर काम करून घेईल. वृक्षगुणात्मक औषधं त्याच्यामध्ये खूप आहेत, कषाय रसात्मक औषधं त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे ते काय करणार आहे? कषाय रसाने वृक्षत्व वाढणार आहे आणि वृक्षत्व वाढलं की क्लेदाचं शोषण आणि क्लेदाचं पाचन व्हायला मदत होणार आहे. त्याच्याच पद्धतीने फिमेल पेशंटमध्ये आपण अयस्कृती का दिलं? कारण तिथे
त्याची आकृती जी आहे ती स्थूल आहे. पेशंटचा स्थूलता जो आहे हा धर्म हा मेद धातूमुळे आहे आणि मेद धातूचं पाचन जर करायचं असेल तर आपल्याला असनादिगणासारखं औषध लागतं आणि ते कुठे आहे, अयस्कृतीमध्ये आहे, म्हणून हे अधोभक्त काळी दिलेलं आहे. आता हा पहिला प्रोटोकॉल जो होता ना, हा पहिला प्रोटोकॉल साधारण 3 ते 4 महिने होता. 4 महिन्यानंतर ज्यावेळेस दीपनपाचनाचं काम बऱ्यापैकी झालं असेल, क्षुधावृद्धी झाल्यानंतर, पेशंटला भूक लागायला सुरुवात झाल्यानंतर, मूत्र प्रवृत्ती थोडीशी कमी झाल्यानंतर आपण रिप्लेस केलेलं औषध जे आहे रसुनादिवटी आणि आरोग्यवर्धिनी रस हे दोन्ही पेशंटमधलं औषध आपण फलत्रिकाधिक वाताने रिप्लेस केलं. म्हणजे सुरुवातीला आपण फलत्रिकाधिक वात ॲडवाईस केला नाही, कारण काय, फलत्रिकाधिक वातापेक्षा पोटंट औषध आपल्याला दोन्ही पेशंटमध्ये पाहिजे होतं. मग फलत्रिकाधिक वातापेक्षा पोटंट औषध पहिल्या अवस्थेमध्ये आपल्याला रसुनादिवटीसारखं सापडतं आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये दुसऱ्या पेशंटमध्ये आपल्याला आरोग्यवर्धिनी रसासारखं सापडतं, कारण काय तिथे कॉन्स्टिपेशन आहे. म्हणून 3rd मंथ नंतर आपण काय केलं होतं की रसुनादिवटी आणि आरोग्यवर्धिनी रस हे दोन्ही पेशंटमध्ये फलत्रिकाधिक वाताला रिप्लेस केले, बाकीचे सगळे औषधं सेम ठेवले. त्याच्यानंतर पहिल्या फॉलोअप नंतर किंवा पहिल्या 3 महिन्यानंतर किंवा 4 महिन्यानंतर ॲलोपॅथिक मेडिकेशन जे आहेत ना हे आपण दोन्ही पेशंटमध्ये विड्रॉल केले. म्हणजे कसं केलं, जो पहिला पेशंट होता त्याच्यामध्ये टॅबलेट GMR1 रिप्लेस बाय टॅबलेट ग्लायकोमेट 500 mg, म्हणजे ह्या पेशंटमध्ये ग्लिमर1मध्ये ग्लिमिप्राइड आणि मेटफॉर्मिन असं दोन्ही आहे, आपण त्याचं ग्लिमिप्राइड बंद करून टाकलं. आणि दुसरा जो पेशंट होता, जो फिमेल पेशंट, त्याच्यामध्ये ग्लायकोमेट 500 mg होतं, त्याचे टॅबलेट विड्रॉल केले, म्हणजे तो पूर्ण आयुर्वेदिकवरती शिफ्ट केला. ॲट द एंड ऑफ द 4th मंथ ह्या पेशंटचे SBMCचे रिपोर्टसुद्धा केले, त्याचे रिपोर्ट पुढे लावलेले आहेत. ट्रीटमेंट प्रोटोकॉल साधारण 3, 3.5, 4 महिने झाल्यानंतर पेशंटच्या सिम्पटममध्ये आणि रिपोर्ट वाईज आपल्याला डिफरन्सेस पाहायला मिळतात. पहिला जो पेशंट होता त्याचं HbA1c सुरुवातीला 10.30च्या आसपास होतं. 3-4 महिने औषध घेतल्यानंतर त्याचं HbA1c साधारण 6.2च्या आसपास आलं. आणि दुसरा जो पेशंट होता त्याचं HbA1c 8.60 होतं. त्याच्यानंतर 3 महिने औषध घेतल्यानंतर त्या फिमेलचं जे HbA1c आहे ते 6.1 आलं. आता ही व्हॅल्यू आल्यानंतर आपलं काम जे आहे ते आपलं काम थोडंसं सोपं होतं, कारण एकदा रिपोर्ट आणि सिम्पटम वाईज जर पेशंट थोडासा रिलीफ मिळायला सुरुवात झाल्यानंतर आपण ॲलोपॅथिक मेडिकेशन टेपर करून बंद करू शकतो. म्हणजे ह्या X1 जो पेशंट होता याच्यामध्ये डबल कॉम्बिनेशन चालू होतं पेशंटला. त्या पेशंटला ग्लिमर1 अशी टॅबलेट चालू होती, त्याच्यामध्ये ग्लिमिप्राइड आणि मेटफॉर्मिन 500 mg आणि ग्लिमिप्राइड 1 mg असा डोस चालू होता. तर आपण काय केलं, ग्लिमिप्राइड त्याचं विड्रॉल करून टाकलं आणि त्याला प्लेन मेटफॉर्मिनवरती ठेवलं. सेकंड पेशंट जो होता हा फक्त मेटफॉर्मिनवरती होता, युग्लायसेमिक ड्रग आहे, मग ते विड्रॉल केल्यानंतर एवढा इम्पॅक्ट पडत नाही, त्याच्यामुळे आपण काय केलं, मेटफॉर्मिन पूर्ण विड्रॉल केला आणि सेकंड पेशंट जो आहे हा लवकर पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंटवरती घेतला. आता असं कंटिन्युअसली आपल्याला एव्हरी 3 मंथ एव्हरी 4 मंथ HbA1cच्या व्हॅल्यूवरती लक्ष ठेवून आपण टेपर करून मॉडर्नचे मेडिकेशन्स बंद करू शकतो. याच्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. अपुनर्भव चिकित्सा ह्या पेशंटमध्ये नंतर सुरू झाली. अपुनर्भव चिकित्सा सुरू केल्यानंतर या पेशंटमध्ये साधारण HbA1cची व्हॅल्यू जी आहे ती साधारण एक 5.4, 5.6 अशी थ्रू आउट मेंटेन राहते नंतर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ती क्लेदाची उत्पत्ती कमी झाल्यानंतर आपल्याला सिम्पटम्स जे आहेत ना, पॉलियुरिया असेल, नॉक्ट्युरिया असेल, ह्या सिम्पटममध्ये बऱ्यापैकी रिलीफ मिळतो किंवा बंद होऊन जातात. हे कशावरती डिपेंड आहे, हे आपलं ऑन एक्झामिनेशन आपण पेशंटला ॲडवाईस काय काय करतो आणि त्याच्यानंतर आपण त्याची हिस्ट्री कशी घेतो त्याच्यावरती सगळं इम्पॉर्टंट असतं. व्हॅल्यूज इम्पॉर्टंट आहेत, कारण आजकाल रिपोर्ट दाखवल्यानंतर जेवढा पेशंट सॅटिस्फाय होतो कमी झालेला, त्याच्यानंतर तो सिम्टमॅटिकला एवढा सॅटिस्फाय नसतो, पण रिपोर्ट वाईज त्याला आजार बरा झाला असं कळल्यानंतर तो थोडासा सॅटिस्फाय होतो. त्याच्यामुळे मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन घेऊन आपण प्रत्येक डिसीज पाहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये अपुनर्भव चिकित्सा आपण सध्या सुरुवातीला दोन्ही पेशंटमध्ये चालू आहे, ती काय आहे बघूया. प्रमेयामध्ये अपुनर्भव चिकित्सा करताना 2 औषधं गरजेची असतात, एक निशामलकी योग आणि वसंत कुसुमाकर. आता निशामलकी योग जो हा जो आहे हा आपला क्लेद निर्हरणाच्या हेडिंगच्या खाली होता आणि वसंत कुसुमाकर हे जे औषध आहे हे आपल्या रसायन च्या हेडिंगच्या खाली होतं. निशामलकी योग देण्यामागचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये हरिद्र आणि आमलकी आहे. कशा रसात्मक आहे आमलकी, त्याच्यामुळं क्लेदाचं कंटिन्युअसली शोषण होत राहतं आणि हरिद्रा जी आहे ही यकृताचं उत्तेजन करणारं आणि दीपनपाचन करणारं आम्लधर्मात्मक औषध आहे, त्यामुळं सर्वात चांगलं काम करतं. वसंत कुसुमाकर आहे हे रसायन औषध आहे, याच्या अगेन्स्ट आपण चंद्रप्रभवटीसुद्धा कंटिन्यू करू शकतो अपुनर्भव चिकित्सा म्हणून. आता ही किती दिवस द्यायची, कशी द्यायची, ही जी आहे याच्याबद्दल प्रत्येकाच्या कन्सेप्ट वेगळ्या असू शकतात. जोपर्यंत सिम्पटम्स आहेत आणि जोपर्यंत HbA1cच्या व्हॅल्यूज ज्या आहेत हे आपल्या 6च्या खाली मेंटेन राहत नाही तोपर्यंत आपण अपुनर्भव चिकित्सा देऊ शकतो.
ॲलोपॅथिक मेडिकेशनच्या बाबतीत परत एकदा सांगतो, ॲलोपॅथिक मेडिकेशन्स जे आहेत हे विड्रॉल करताना टेपर करून बंद करायचे. म्हणजे सगळं एकत्रच बंद करणं हे बरोबर नसतं. व्याधी प्रत्यनिक चिकित्सा त्यांची जी आहे ॲलोपॅथीवाल्यांची, ती पूर्ण सडनली बंद न करता आयुर्वेदिक औषधं टेपर करून बंद करायचे. म्हणजे एखाद्याचा डोस जर समजा 2 ग्रॅमचा चालू असेल तर 1 ग्रॅम करा, 1 ग्रॅम नंतर परत बंद करा. किंवा डबल कॉम्बिनेशन चालू असेल तर कधी कधी 1 विड्रॉल करून टाका, 1 कंटिन्यू ठेवा. आणि त्याचा फॉलोअप घ्यायचा असेल तर त्याच्यासोबत आपलं परीक्षण आहे, अष्टविध परीक्षण आहे. त्याच्यासोबत आपले लक्षणं कुठली कुठली व्याधीमध्ये सांगितलेली आहेत ती आहेत. आणि त्याच्यासोबत मॉडर्नची जे इन्व्हेस्टिगेशन त्या रिलेटेड डिसीजसाठी जी सांगितली आहे ती सगळी करून आपण ॲलोपॅथिक मेडिकेशन कायम विड्रॉल केली पाहिजेत. कुठल्याही बाबतीत हायपोथायरॉइडिझम असेल किंवा हायपरटेन्शन असेल किंवा डायबिटीज मेलायटस असेल, औषधं जी आहेत ही सध्या टेपर करून बंद करणं गरजेचं आहे. तर हे सगळं प्रमेहाच्या चिकित्सेबद्दल आहे. प्रमेहाची चिकित्सा करताना इन जनरल आपल्या लक्षात काय आलं की प्रमेहाची चिकित्सा करताना मी जर फक्त चंद्रप्रभावटी, गोक्षरादी वगुळ आणि गोडमार घनवटी जर दिली, हे 3 औषधं दिली तर मी यकृतावरती काम करायचं माझं राहून जातं. त्याच्यामुळं नवीन क्लेदाची उत्पत्ती येत राहते. मग आपले हेडिंग जे आहेत ना की मला यकृतावरती काम करायचं आहे, त्याच्यामध्ये दीपनपाचनाची गरज आहे, मला क्लेदाचं शोषण आणि क्लेदाचं निर्हरण करायचं आहे, त्याच्यासाठी मला कषारसात्मक शोषण करणारी आणि मूत्रल औषधं मला द्यायची आहेत. आणि त्याच्यानंतर अपुनर्भव न होऊ नये किंवा व्याधीचा पुनर्भव होऊ नये म्हणून अपुनर्भव चिकित्सा मला करायची आहे. त्यावेळेस मला जे 10 दृश्य सांगितले आहे की त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्टर्बन्स अजून राहू शकतो किंवा दृष्टी राहू शकते, ती जर कव्हर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, थोडीशी रसायन चिकित्सा करावी लागेल. मग रसायन चिकित्सेसाठी निशा मलकादी योग जो आहे हा आपण मेंटेन डोससाठी दिलेला आहे आणि वसंत कुसुमाकर हे आहे ते रसायन चिकित्सेसाठी दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यासोबत चंद्रप्रभावटी आहे, यशतभस्म आहे, वंगभस्म आहे, ही सुद्धा औषधं आपण देऊ शकतो. आता इथं निशा मलकादी योग जो आहे हा अभक्त काळी द्यायचं कारण काय आहे, कारण तो मेहग्न आहे. अभक्त काळी दिल्यानंतर वृक्षण चिकित्सा ज्यावेळेस करायची आहे ते त्याच्यामुळे आपण तो अभक्त काळी दिलेला आहे. आणि वसंत कुसुमाकर जो आहे हा अधोभक्त काळी दिलेला आहे. अधोभक्त काळी देण्याचं कारण आहे कारण आपल्याला ते रसायन चिकित्सेसाठी द्यायचं आहे. तर हे सगळं प्रमेहाच्या बाबतीत चिकित्सेच्या बाबतीत आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट कुठली आहे की प्रमेहाची चिकित्सा करताना 3 हेडिंग आहेत. एक क्लेदावरती काम करायचं आहे, क्लेदाचं शोषण और क्लेदाचं निर्हरण करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे यकृताचं पाचन, यकृताचं उत्तेजन आणि दीपन पाचन चिकित्सा करायची आहे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ही मला रसायन चिकित्सा करायची आहे. रसायन कशासाठी, हे जे 10 दृश्य आहेत ह्या 10 दृश्यांना बलवान करायचं आहे. म्हणजे अपुनर्भव, म्हणजे व्याधीचा परत पुनरुद्भव होऊ शकणार नाही. ह्या 3 गोष्टी केल्यानंतर प्लस ॲलोपॅथिकचं मेडिकेशन जे आहे हे टेपरिंग पद्धतीने बंद करायचं आहे. याच्याबद्दल आपण एक सेपरेट लेक्चर जसं वेळ मिळेल तसं घेणार आहोत. ॲलोपॅथी मेडिसिन डायबिटीज मेलायटिसमध्ये कसं टेपर करून बंद करायचं आणि कसं ॲडवाईस करायचं याच्याबद्दल आपण अजून एक एक्स्ट्रा लेक्चर घेऊया. हे सर्व आहे प्रमेह चिकित्सा.